गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. गुरु दत्तात्रेय. ओम नमो दत्तात्रेय. नमो नमः. जीवात्मा परमात्मा महात्मा आत्मभूत गुरु तत्वहात्मा. जो जीव आहे तोच परमात्मा आहे. तो शराशरात असा व्यापलेला जो माझ्यामध्ये आहे तोच परमात्मा आहे. पण जीव आहे म्हणून तो आत्मा आहे. जीवच नसेल तर त्याच्यात प्राण कसा आहे? तर प्राण तत्व जे आहे ते मूळ स्वरूप कोण आहे? हे पंचमहाभूतातून तयार झालेला प्राण. पुन्हा तो प्राण हे जे सगळं आहे, महाराज सांगतात भयानयम जिंदा है. म्हणजे जो प्राणवायू आहे हा सतत जागृत आहे, जिवंत आहे. म्हणजे श्वास. जीवात्मा परमात्मा हा महात्मा. हा महात्मा केव्हा म्हणतो? तर जीवात्माचा हा परमात्मा आहे असा ज्याच्यात विचारधारा उत्पन्न होते. मीच परब्रह्म सच्चिदानंद स्वरूप मीच आहे आणि मीच तो स्वरूप, मूळ स्वरूप तो मी आहे. अहम ब्रह्मास्मी. हा जेव्हा विचार आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रस्थापित होतो, रुजतो आणि त्या विचाराने आपण जगायला लागतो, खऱ्या अर्थाने त्या विचाराने जगायला लागतो, तेव्हा तो जीवात्मा परमात्मा महात्मा बनतो. महात्मा केव्हा बनतो? त्याला जागृतीच नाही, जाणीवच नाही, समज नाही. तो कसा बनेल? म्हणजे कुणामुळे बनते? तर सद्गुरूमुळे बनतो. सद्गुरू हा उत्तम शिल्पकार आहे आपल्या जीवनातला. आणि आपला शिल्पकार असून तो आपल्याला शिल्पकार बनवतो. इतका मोठा सद्गुरूचं महात्मा फार मोठा आहे. म्हणून आत्मबोध गुरुतत्व आत्मा. हे आत्मबोध झाला पाहिजे. आपल्याला आत्मबोध होत नाही, त्याच्यामुळे अनेक जीवांमध्ये आपल्याला परमात्मा दिसत नाही. सगळ्यामध्ये तो व्यापक आहे, व्यापून आहे, शराशरात असा आहे. तुझ्यात माझ्या सगळ्या स्थळी स्थळी भाषाने असं सांगितलेलं आहे. मग तो जर एवढा व्यापक असेल तर सगळ्यामध्ये व्यापक आहे, तर ती दृष्टी पण माझी तशी झाली पाहिजे ना, महात्म्यासारखे. परमात्मा आहे पण तो महात्मा केव्हा बनतो? ती परमात्माची जाणीव आपल्याला होते तेव्हा महात्मा बनतो. मग महात्मा बनायचं असेल तर आत्मबोध गुरुतत्व. आत्मबोध गुरुतत्व आत्मा. हा जेव्हा आत्म्याला आत्माबोध होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आत्म्याची जागृती होते. आणि ती जागृती झाली तर माणूस त्या परब्रह्म आत्म्यात परमात्म्यात सहज राहतो. ही स्थिती त्याला प्राप्त होते. केव्हा? जीवात्मा जीव जेव्हा परमात्मा बनतो, जीवामध्ये प्राण तयार होतो आणि तो परमात्मा होतो. आणि परमात्मा झाल्यानंतर त्याला जाणीव नसते की मीच परब्रह्म आहे, पण ती सद्गुरू त्याला ओळखून देतो, तो महात्मा बनतो. आणि आत्मबोध गुरुतत्व आत्मा. गुरुतत्वानेच आत्मबोध झाला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी. मीच. बाबा सांगतात सबका मालिक एक. ही आत्मबोध करा गुरुतत्व आहे आणि आत्मा आहे. सगळ्यामध्ये एक तत्व आहे. म्हणून गीता सांगते सर्वभूता तिष्ठन्ति परमेश्वर. सर्व भूतामध्ये एक परमेश्वर आहे. उपनिषद सांगतात एको देवहा. मग सगळं हे जे सांगितलेलं आहे ते खरं आत्मबोध झालं तेव्हाच त्याने सांगितलं. आत्मबोधाची मला कधी प्रसिद्धी यायची म्हणून आपण सांगतो तू एक आहे, देव सर्वांचा एक आहे. हा विचार खऱ्या अर्थाने माझ्यात रुजला पाहिजे. आणि जेव्हा आत्मबोध तत्वाकडे आपण जाऊ तेव्हा खरे तत्व आत्मा बनतो. जिथपर्यंत त्याला जाणीवत नाही तो आत्मा तत्व कसं बनेल, तत्व आत्मा कसं बनेल, त्या तत्वाचा मी आहे हे बनण्यासाठी त्याला तत्व गुरुतत्वाकडे जावं लागतं. आणि गुरु हाच त्याला त्या तत्वाने परिपक्वता करतो. परिपक्वता झाली
तो माणूस त्या विचारात राहून तसा त्या परमात्म्यामध्ये तो एकरूप होऊन जातो. अद्वैत भाव, अद्वैत भाव झाला का तो आणि मी वेगळा नाही हा भाव आपल्यात उत्पन्न होतो. मग सगळ्यात कुठे समदृष्टी भाव, सम्यक भाव असं गीतेमध्ये सांगितलं. माझ्या सम्यक भाव आलाय कुठे, समदृष्टी भाव आलाय कुठे? आपण गीता आदर्श मानतो, गीता पूजनीय म्हणतो, पण गीतेने सांगितले त्या आचरणात आपण चाललो पाहिजे, त्या विचाराने खरं जगता आलं पाहिजे. आणि जगण्यासाठीच हा खरा मूळ गुरुतत्वबोध हे मला साकार झालं पाहिजे. त्या विचारात मी राहिलो पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने त्या आत्मबोधात राहायचं असेल तर त्या विचाराची चौकडी आपल्या तयार ती करावं लागते. कुशल कारागिरी असतो, तो कारागिरी बनवायचा असेल तर त्याला ते बरोबर मापाने तो बनवत असतो. चित्रकारसुद्धा सहजा चौकटीने बनवत असतो चित्र. कसं तरी कुठंतरी आकार नाही, त्या मापाने ते वरचं माप तेवढंच, खालचं माप तेवढंच, असं आडवं उभं माप, लांबी रुंदी त्याची ठरलेली असते. हे सुद्धा करताना समजा एखाद्याला 4 बनवायचे आहे, एकाचा माप आहे 2 फूट, एकाचा माप आहे 3 फूट, कसं चालेल? म्हणूच शकत नाही. तर त्याला दोन्ही मापं सारखी लागतात. समाजाकडे गुरुतत्व हे मूळ तत्व माहीत पाहिजे आणि त्या तत्वाने जगता आला पाहिजे. आणि मला गुरु पाहिजे, गुरु असेल तरच ते होते. तेव्हा दत्त महाराज एवढे मोठे गुरु आहेत आपले, आपल्याला ते मार्गदर्शन करतात. तर त्या विचाराने जाऊ. गुरुदेव दत्त.